जरांगे आजपासून मुंबईच्या दिशेने समन्वयकाकडनं जरांगेंसाठी खास वॅनिटीची सोय। 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत उपोषण। बच्चू कडू ही आंदोलनात सहभागी होणार। मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन। सरकार आरक्षणावरती सकारात्मक असल्याचा दावा। तर फेब्रुवारीत अधिवेशन बोलवून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। 54 लाख मराठ्यांना अधिक कुणबी प्रमाणपत्र द्या, मागणी पूर्ण झाल्यास गुलाल घेऊन येऊ, जरांगेंचं वक्तव्य। सकारात्मक असणं आणि अंमलबजावणी यात फरक। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर जरांगे आंदोलनावर ठाम। 26 जानेवारीपासून जरांगेंचा मुंबईत उपोषणाचा इशारा। मात्र आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षावती बैठक। दुपारी 3च्या सुमारास ऑनलाईन बैठक होणार। महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या निषाड्यावर। रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स। राजन साळवींना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणांना ईडी कोठडी। बारामती अॅग्रो कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीचं समन्स। बुधवारी चौकशीसाठी बोलावलं। तर मराठा आंदोलनामुळे 24 ऐवजी 22 किंवा 23 तारखेला चौकशीला बोलवावं, रोहित पवारांची ईडीला विनंती। कोरोनातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांनाही ईडीचं समन्स। 25 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। मला अद्याप ईडीचं समन्स नाही, आल्यास चौकशीसाठी जाणार, पेडणेकरांची प्रतिक्रिया। मला कधीही अटक होऊ शकते, वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई होईल, असं एसीबीने सांगितलं। आमदार राजन साळवींची माहिती। थोरल्या बंधूंसह सोमवारी रत्नागिरी कार्यालयात हजर राहण्याची साळवींना नोटीस। मविया नेत्यांवर सूडबुद्धीनं कारवाई। भाजप शिंदे गटात जाण्यासाठी नेत्यांवर दबाव तंत्र। मात्र आमचे नेते लढतायत, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाचा नेहमीचाच डायलॉग। तुम्ही शेण खाल्ल्यावर ईडीनं गप्प बसायचं का? भाजप आमदार राम कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज सकाळी विधानभवनात सुनावणी। शरद पवार गटाचे गटनेते जयंत पाटील यांची साक्ष नोंदवली जाणार। शेअर मार्केट आजही सुरू राहणार। एनएससी आणि बीएससी कडनं परिपत्रक जाहीर। सोमवारी शेअर बाजार बंद राहणार। शिवरेल्वे उड्डाण पूल आजपासून पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार। पुढील 2 वर्ष पूल बंद राहणार। वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठातील 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा रद्द। परीक्षेचं पुढील वेळापत्रक नंतर कळवलं जाणार। 12वीच्या विद्यार्थ्यांना 22 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीनं हॉल तिकीट मिळणार। www.mahascb.org.in या संकेतस्थळावरती हॉल तिकीट मिळणार। सत्तावन्न गोळ्या पोटात लपवून कोकेनची तस्करी। मुंबई विमानतळावरनं 6 कोटी रुपयांचं कोकेन जप्त। व्हेनेझुएलातनं आलेला प्रवाशाला अटक। डीआरआयची मोठी कारवाई। राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 62 नवे रुग्ण। राज्यात कोरोनाचे 456 सक्रिय रुग्ण।